परतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने प्रथम आमच्या सर्व उमेदवारांची व त्यानंतर आता आपल्या सर्व आदरणीय आमचे पत्रकार बांधवांची या ठिकाणी चर्चा आणि वार्तालाप करण्यासाठी आपण सगळ्यांना आमंत्रित केलं होतं। आपण त्या प्रसंगी आले त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आजच्या या पत्रकार परिषदेचं औचित्य किंवा याचं एकच आहे की आपण या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची आघाडी, अधिकृत आघाडी आम्ही आज या ठिकाणी जाहीर करत आहोत। आमचे सर्व उमेदवार व त्यांची माहिती आम्ही या पॅम्पलेटच्या माध्यमातून आपणास देणारच आहोत। परंतु सांगायचं म्हणजे निश्चितपणे फार अल्पावधी ही आघाडी ठरली होती। अल्पावधी काळात ही आघाडीचं या ठिकाणी आघाडी करण्यात आली होती। आज सांगायचं म्हणजे फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आणि त्या दिवशी शेवटच्या दिवशी आघाडी करण्याचं ठरलं। त्या अनुषंगानं उभाटाकडून जे ठरलं होतं त्याप्रमाणे अर्ज दाखल करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जे ठरलं होतं त्याप्रमाणे सर्व अर्ज दाखल करण्यात आले होते। काही प्रभागांमध्ये निश्चितपणे अर्ज वापस होऊ शकले नाही। फक्त 2 प्रभागातला विषय हा राहिला होता, त्या अनुषंगानं त्यासाठी थोडा 2-3 दिवस विलंब झाला। परंतु आज आम्ही सर्व विचार विनिमय करून व सर्वांच्या संमतीने या आज या आघाडीची अधिकृत घोषणा आम्ही या ठिकाणी करत आहोत। आज प्रभाग क्रमांक 1 असेल, त्यामध्ये एक पत्रकार म्हणून आम्ही प्रतिनिधित्व दिले म्हणून मी निश्चितपणे पत्रकारांकडून आमचं त्या ठिकाणी निश्चित आम्हाला पूर्ण पाठिंबा भेटेल हे या ठिकाणी मी गृहीत करतो। आमचे पाडेवाड संजना अर्जुनराव तुमच्या परिवारातले आहेत, त्यांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। तसेच तिथे माजी नगरसेवक अकबर भाई होते, त्यांचे बंधू अनवर भाई यांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये एसटीची जागा आहे मध्ये, तिथे आम्ही पारधी समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे। तिथे चव्हाण जालिंदर रामा यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे। उबाळे रुक्मिणीबाई प्रल्हादराव यांना ब मधून आम्ही उमेदवारी दिलेली आहे। वाणी समाजाच्या उमेदवार आहेत आणि शेतकरी कुटुंबातल्या या उमेदवार आहेत। हे आम्ही आपल्याला या ठिकाणी माहिती अवगत करू इच्छितो। प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमचं 3 ब मध्ये आमची एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होणार आहे। उबाटाकडून त्या ठिकाणी शरीफभाई कुरेशी यांचा अर्ज आलेला आहे, तर घड्याळीकडून आमचे शारीफभाई खतीब यांचा उमेदवारी अर्ज आलेला आहे। ते उमेदवारी त्या अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत त्या दिवशी तो अर्ज निघू शकले नाही, परंतु तिथे मैत्रीपूर्ण लढत आम्ही करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आमची जी मैत्रीपूर्ण लढत त्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये एका जागेसाठी होईल। प्रभाग क्रमांक 4 मध्ये आमचे अन्सारी समज म्हणजे माजी नगरसेविका आहेत, त्यांना आम्ही महिलामधून उमेदवारी दिलेली आहे। रेणुद्दीन कुरेशी हे देखील माजी उपनगराध्यक्ष होते, त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये आम्ही इथे एक तहसील बेगम सय्यद अक्रम म्हणजे आमचे मोहसिन भाई आणि पहिल्यांदा परतूर शहरात 15 ते 20 वर्षात एक मिस्त्री कुटुंबातून आम्ही या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे। तसेच मोहितभाई कुरेशी यांना 5 मधून आम्ही उमेदवार निश्चित केलेला आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये आम्ही बबलूभाई पठाण यांना उमेदवारी अर्ज दिलेला आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये
सलीमभाई बागवान आणि भैया तोडी यांच्या घरच्या मंडळी आमच्या काकू यांना त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मध्ये उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये सतीजी राठोड आणि वैशाली वाघ यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. 9 मध्ये स्वतः गणेश नाना नळगे व सुनंदा दिगंबररावजी शहाणे माजी नगराध्यक्ष यांना आम्ही प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी जाहीर करत आहोत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये मंगेश डहाळे कल्पना मंगेश डहाळे कदम मीरा विश्वनाथ माधवराव मामा यांच्या सून आहेत आणि राजेश खंडेलवाल हे माजी नगरसेवक आहेत. डहाळे कल्पनाही माजी नगरसेवक आहेत. यांना आम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलेलं आहे. आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये आमचं या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आमची या ठिकाणी होणार आहे आणि ही सगळं माहिती आम्ही आपल्याला या माध्यमातून आज अवगत करत आहोत. निश्चितपणे शहरातल्या विकासासाठी ह्या सर्व आम्ही निर्णय घेतलेला आहे. सत्ता आणि संघर्ष या दोन्ही बाजूंचं या ठिकाणी निश्चितपणे मनोमिलन आम्ही करण्यात आम्हाला या ठिकाणी यश आलेलं आहे. साहेबांनाही शिवसेना हे काही नवीन नाही, यांचं जुनंच घर आहे आणि तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीनंतर साहेबांनी अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि परवा आपल्या सर्वांच्या आपण सर्वजण त्याचे साक्षीदारच होतात. परवा अजितदादांची सभा देखील आपल्या परतूर येथे संपन्न झाली. आपण सर्व पत्रकार बांधवांनी त्याला फार चांगल्या पद्धतीने कव्हरेज दिलं, त्याबद्दल मी पुरेशा एकदा सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. वेळोवेळी आपलं असाच सहकार्य आपलं आम्हाला लाभत राहावं हे जे आजच्या या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने मी आपल्याला विनंती या ठिकाणी करू इच्छितो. शहरातल्या पुढच्या बाबी तर साहेब या ठिकाणी आपल्या समोर मांडणार आहे, पण विकासाच्या दृष्टिकोनातून आज आपल्याला सांगू इच्छितो की जो मागच्या 8 वर्षाचा कार्यकाळ मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो की 3 वर्ष झाले 4 वर्ष झाले प्रशासक आहेत व त्या अगोदरचा जो 5 वर्षाचा कार्यकाळ होता निश्चितपणे गावांमध्ये काही कमतरता राहिलेली आहे, काही कामं पूर्ण होऊ शकली नाही किंवा निधी अभावी ती करण्यासाठी आम्ही असक्षम राहिलो. हे मी आपल्याला या प्रसंगी सगळ्यांना सांगू इच्छितो. पहिल्या 16 ते 19 पर्यंत 16 मध्ये 2016 मध्ये सत्ता आली. 16 ते 19 आपण पाहिलं की विरोधी पक्षाची सत्ता आपण या ठिकाणी आणली. काँग्रेसमध्ये साहेब होते त्यावेळेस सरकार हे वेगळं होतं म्हणून आपल्याला निधी त्या नगरपालिकेला प्राप्त होऊ शकला नाही, त्या ठिकाणी निधी येऊ दिला. आणि सांगायचं म्हणजे 19 पासून सत्तांतर झालं. उद्धव बाळासाहेब ठाकरे अजितदादा यांचं सत्ता या ठिकाणी यांनी सत्तेत आले. परंतु आपल्याला माहिती आहे की 2019च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 5-6 महिन्याचा काळ नाही गेला तर 2 वर्ष आपले कोविडमध्ये गेले. त्या कोविडमध्ये 2020-21चा कार्यकाळ आपला पूर्ण गेला आणि 21 मध्ये नगरपालिकेचं कार्यकाळ संपला आणि त्यानंतरचा जो 4 वर्षाचा कार्यकाळ आपण पाहतो की हा प्रशासक असल्याने त्या ठिकाणी कोणताही निधी या शासनाकडून आपल्याला प्राप्त झालेलं नव्हतं आणि प्राप्त झालेलं जरी नसेल ते या ठिकाणी प्रशासकीय कामकाजाने प्रशासनाने व्यवस्थित काम न केल्याने आपल्याला निधी येऊ शकला नाही किंवा या ठिकाणी पूर्ण वेळ मुख्याधिकारी राहू शकला नाही. कोणताही जबाबदार प्रतिनिधी या नगरपालिकेवर तेव्हापासून नसल्या कारणाने या नगरपालिकेच्या विकास कामांना किंवा स्वच्छतेचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नांना हे सर्व प्रश्न निश्चितपणे थोड्याफार प्रमाणावर पूर्ण राहिलेली आहे आणि मी हे थोडक्यात माहिती आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेली आहे. यानंतरच माझे आमदार सुरेश कुमार देसिया साहेब व जिल्हा प्रमुख माननीय महेश दळगे आपल्याला या ठिकाणी वार्तालाप करतील. धन्यवाद.